श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत होते. स्वामींच्या लीला या खरोखर अतर्क्य होत्या. अक्कलकोटमध्ये एक सरस्वती नावाची सोनारीण स्त्री होती. तिचे वागणे हे वेडसर असे, परंतु तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती. कधी कधी ती जनाबाईंचे अभंग म्हणून गळागळा रडत आणि वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे. तिच्याजवळ चिंध्यांचे एक गाठोडे असे व एक गाडगे. या सोनारिणीचे वैशिष्ट्य असे की तिला स्वामींच्या वाक्यांचा अर्थ कळत असे. इतकेच नव्हे तर एखादे वेळी स्वामी महाराज रागवले आहेत आणि त्यांचा राग शांत होत नाही, त्यावेळेला सेवेकरी मंडळी मन्याबा आणि ही सरस्वती सोनारीण यांना शोधून आणत. मग पुढे मन्याबा व मागेही सोनारीण हातात काट्या घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम आणि दुसऱ्याने बोडकीचे काय काम असे भजन करून नाचू लागत. ते दोघे असे बोलू लागताच स्वामी महाराजांचा राग शांत होई आणि महाराज मोठमोठ्याने हसू लागत. ते इतके हसत की त्यांचे अंग व पलंग सर्व हलत असे. अशी 2-2 घटका गंमत चालत असे. असेच एकदा नरसोबाच्या वाडीची काही लोक स्वामींच्या दर्शनासाठी आली होती. त्यांनी स्वामींना प्रश्न केला की स्वामी, आपण कोण आहात? महाराज म्हणाले, मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर. हे ऐकताच सोनारीण बोलली, वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत. स्वामी भक्त हो. खरोखर त्या वेड्या सोनारिणीने असे उत्तर देताच सर्वांना आश्चर्य वाटे. परब्रह्माच्या वाणीची उकल एक वेड्या स्त्रीस होई, ह्याला लीला नव्हे तर आणखी काय म्हणावे. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की कधीच कोणाचे बाह्य रूप बघून आध्यात्मिक अधिकार किंवा आध्यात्मिक पात्रतेचा अंदाज लावू नका. कारण खरे अध्यात्म ही आंतरिक स्वअनुभूतीची बाब आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.